नमस्कार भाविक श्रोते. श्री गजानन महाराज भाग 10. तो लक्ष्मण घोडे आनंदाने आता सर्वांना सांगत सुटला. गजानन महाराज मला पावले, धन्य ते संत. पण ज्याच्या कृपेने त्या संतांचे दर्शन झाले त्या गुरु मंदिराला तो विसरला. हरकत नाही, पण आपले वैभव ढोंगी गर्वात त्याने ते दाखवायच्या इच्छेने संताला घरी आणायचे ठरविले. बरोबर मोठे धनिक त्यांच्यासह तो संतांजवळ आला. संतांनी त्याला ओळखले. आला रे गोटा, फुटलं रे नशीब, जाय ना जा, थांबशील तर मरशील. आणि तोंड फिरवून संत झोपले. काय ते कोणालाच समजले नाही. नाना तऱ्हेने त्याने त्यांची सेवा केली व गावाला येण्याचा आग्रह केला. लोकांनी सांगितलं, ज्या अर्थी संतांनी तोंड फिरवले त्या अर्थी तुम्ही परत जा, संताला नेऊ नका. पण दैवहीन घोडे एकेना. नाईलाजाने संत गावी आले. द्रव्याचे भांडार घरदार सारे वैभव दाखवू लागला. हे आपलेच आहे महाराज, आपण माझ्यावर कृपा करा. हे धन द्रव्य आपल्या कृपेचेच फळ आहे. वर वर सर्वांसमोर बडेजावाचा आव आणून तो फुशारकी मारित होता. संतांनी त्याचे मन ओळखले व परीक्षा पाहावी म्हणून धनाच्या खोलीत शिरले. संताशिवाय त्याने कोणालाच आत जाऊ दिले नाही. बाकीच्यांना त्याने अडविले. ते संतांना पटले नाही. रागात बाहेर येऊन संत पाळण्यावर बसले. ताटात चांदीचे रुपये संतांपुढे ठेवले आणि तो बाजूला बसला. कोणाचं हे द्रव्य आहे? संताने प्रश्न केला. हे सर्व आपलेच आहे महाराज. मग माझे असताना तू आडवा पडतो. वर हे तुकडे मला देतोस काय? एवढा लोभ होता तर मला बोलवून हे माझेच आहे असं का म्हणता? दान देतो. कुणाचं दान? कुणाला देतोस? गणगण गिनात बोते. चुटकी वाजवीत संत निघाले. तो सरळ अकोला मुक्कामी उतरले. नसता मोठा आव आणून विनाकारण अकृपेला लक्ष्मण घोडे सापडला. लक्ष्मी आज आहे, उद्या नाही. तिचा उपहास संत सहवासात करणे बरं नव्हे. जिथे कस्तुरीच्या वासाने मन प्रफुल्लित होते तिथे आज उदासीनतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. संताच्या वाटेला कोणीच जाऊ नये, सहजगत्या प्राप्त होईल तीच खरी कृपा. अकोल्यात समर्थ आले. तो सरळ एका मारवाडी भक्ताच्या ओट्यावर जाऊन बसले. गावाचा नामांकित दयाळू भाविक, श्रद्धावान तो भक्त. त्यांचे नाव बच्चूलालजी. त्यांच्या नजरेत संत पडताच त्याने संताला घरात नेले. उत्तम तऱ्हेने स्नान घालून केशरी उटी, चंदन, सुवासिक तेल अंगाला लावले. भरझरी पितांबर नेसविला. हातात अंगठी, गळ्यात सोन्याची माळ, अंगावर भरझरी शाल. काय वैभवाची लीला वर्णन करावी, संत एक की दोन शब्द बोलले नाहीत. त्यांनी तो शृंगार पाहिला. त्याच्याबद्दल त्यांच्या मनात लालसा होती का, किंवा त्या वैभवाची त्यांना आवड निर्माण झाली होती? असं का होतं? छे, संत नग्न अवधूत विदेही स्थितीत रमला. त्यांना त्या उसन्या वैभवाची गोडी कशी भुलवेल? अंगाला ते जड जवाहीर वस्त्रालंकार ऋतू लागले. क्षणातच अंगावरचे सर्व काढून त्याने फेकफाक केली. ज्याला मिळेल त्याने तो अलंकार प्रसाद समजून घेतला. पण बच्चूलालने हू की चू केले नाही. कोणाजवळ जाऊन तो वापस मिळवला नाही. पुन्हा तोच सजवण्याचा प्रकार. हार, अंगठ्या, कडे, गळ्यात मोत्याची माळ. संत हसले. सजवला बैल आज पोळा तर नाही ना? बैल मिरव गावात. बच्चूलालचे प्रेम अगाध होते. त्याने संतांच्या पायावर डोके ठेवले. संताने त्याला उठवले. तुझे इतके मी नुकसान केले तरी त्याबद्दल तू एक शब्दही बोलला नाहीस. त्याचवेळी कारंजाच्या लक्ष्मणाबद्दल विचार संतांच्या मनात आले. दोघे लक्ष्मीपुत्र, एक असा नि एक तसा. बच्चूलाल नतमस्तक करून हात जोडून उभाच. संताने, त्याची इच्छा काय ते चालू कर. राम तुझ्यावर कृपा करील. आणि त्याच कृपेचा प्रसाद हा संत सत्तेचा दरबार राम मंदिराच्या रूपाने अकोल्यात जिवंत आहे. हे आपल्या सर्वांना लक्षात येण्याजोगे साक्षाला मूर्तिमंत उदाहरण आहे. आज सकाळपासूनच संत बेचैन होते. का कोणास ठाऊक? त्यांचे त्यांनाच माहीत. इतर जाणणार कसे?
सकाळी नित्यक्रमाप्रमाणे भक्तांनी पूजापाठ सर्व आटोपली. 12 वाजले. समर्थाला सर्वांनी जेवावयास विनविले, पण ते काही केल्या जेवावयास तयार झाले नाही. उलट ते झोपले तर उठलेच नाही. इकडे अकोला मुक्कामी त्यांचे एक भक्त श्री कव्हर राहत होते. त्यांचे घराणे आजही अकोल्यात आहे. त्यांच्या घराण्यात पिढीजात गणेश भक्ती आहे. आज कव्हरना गजाननाची आठवण झाली आणि झुणका भाकर घेऊन समर्थाकडे जावे असे त्यांच्या मनाने घेतले. घरात वडील भाऊ व भाऊजय गरम स्वभावाची. तिला झुणका भाकर मागावी तरी कशी? आपल्यावरती रागवेल अशा विवंचनेत तो निराश, काहीसा उदास दाराजवळ ओट्यावर बसला. भाऊजय जितकी रागीट तितकीच प्रेमळ होती. तिने त्याचा चेहरा पाहताच मोठ्याने बोलवायला सुरुवात केली. आज उदास चेहरा करून बसायला झालं तरी काय? घरात काय नाही? जे पाहिजे ते मागा, भूक लागली असेल तर देते करून. कव्हरला आनंद झाला. खरंच मला जे पाहिजे ते देणार. आणि आनंदानंच आपला हेतू त्याने भीतभीतच तिला सांगितला. संतांची कृपाच म्हणा, बाईचे मन आनंदित झाले. ताबडतोब 6 कांद्याचा झुणका 12 भाकरीचा गठ्ठा बांधला. ताबडतोब कव्हर धावपळ करीत संत स्मरणातच स्टेशनपर्यंत आला. वेळेचे भान उरलेच नाही. गाडी जाऊन फक्त 20 मिनिटं झाली होती. निराशेने तो तेथेच थांबला व मनाशी निश्चय केला, संतांच्या चरणापाशीच आज भाकरी खाईन, नाही तर जेवणारच नाही. दुपारी 3 वाजता गाडी होती. तो पावे तो आता 2 घंटे बसावे लागले तरी हरकत नाही. आणि ह्या निश्चयाने भाकरीची गाठोडी व्यवस्थित ठेवून तो बाकावर पडला. म्हणतात ना, मनी असे ते स्वप्नी दिसे. ज्याला त्या गोष्टीचा ध्यास असतो तो त्या विचाराशी एकरूप होतो. तद्वत कव्हर त्या विचारा इतका गढून गेला होता की महाराजांच्या शिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं. झोपेतही त्यांच्याशी बोलताना तो पाहत असे. केवढा उशीर, मला उपाशी ठेवलं. पहा, हे भक्त वाट पाहत आहेत. सोड शिदोरी. शिदोरीतील झुणका भाकर खात असलेले भगवंत पाहून देहभान विसरला. आनंदात गजानन महाराज की जय गर्जना करताच त्याला जाग आले. स्टेशनचे लोक पाहतच राहिले आणि समोर गाडी उभी होती. धडपडत तो उठला, चूळ भरून गाडीत बसला. साधारण 4 वाजता शेगावी कव्हर पोहोचला. महाराज तोंडावर पांघरूण घेऊन पडले होते. कोणाची हिंमत उठवायस होत नव्हती. सर्वांचे चेहरे उदास व भुकेने व्याकुळ झालेले दिसत होते. हे असं का? तोच कव्हर येताच महाराज चटकन उठले. गळ्यात मिठी मारली, शिदोरी काढली आणि सर्वांबरोबर त्यांनी भोजन केले. भक्ताची तृप्ती करणारे योगी हे गजानन महाराज म्हणून त्या दिवसापासून लोक त्यांच्याकडे पूज्य भावनेने पाहू लागले. धन्य धन्य ते योगी. महाराजांचे अनेक भक्त होते. त्यापैकी मुंडगावचा झामसिंग तसाच पुंडलिक भोकरे हे अत्यंत एकनिष्ठ सेवक होते. नियमित एकादशीची वारी करणारे भोकरे वद्य एकादशीला ते महाराजांचे दर्शन घ्यावयास येत असत. वयाच्या 20-21 पासून हा त्यांचा नियम. एकदा असेच वारीला जाण्यापूर्वी त्यांना भयंकर ताप आला. प्लेगची साथ त्यावेळी जोरात होती. नियम टळू न देता ते वारीला निघाले. बापाला बरोबर घेऊन ते कसे बसे महाराजांपर्यंत आले. त्यांच्या बगलेत 2 गाठी उठल्या. बापाचे तर अवसानच गळाले होते. समर्थाने तो प्रकार पाहिला. पूजलिकाची निष्ठा, भक्ती, उत्कंठा व मनातील आतुरता पाहून त्याला त्यांनी जवळ बोलाविले व बगल वर करावयास सांगितले. तो काय? पुंडलिकाला काही कळेना. त्याला गजाननाऐवजी प्रत्यक्ष भगवंत आपल्याशी बोलत आहेत असं त्याला वाटू लागलं. महाराजांनी बगलेत हात फिरवताच गाठी अजिबात नाहीशा झाल्या. ताप गेला. जणू काय पुंडलिकाला काही झालेच नव्हते. बापाने समर्थांचे पाय धरले. नियमाप्रमाणे पुंडलिक दर्शन घेऊन घरी आला. शेगावचा अवलिया आणि पुंडलिकाचे तसे वागणे पाहून तिथली एक माळीन त्याला हिणवू लागली. ती नेहमी टोचून बोले, लेका गुरु म्हणतो, कानात मंत्र दिला का? कान फुकला का? कान फुकला नाही तर उद्धार नाही. वेडा पिसा हा योगी, ह्याला कान कसे फुकता येतील? आणि कान फुकला नाही तर उद्धार नाही. साध्या स्वभावाचा पुंडलिक त्याला पेच निर्माण झाला. वेडा पिसा हा योगी, याला कान फुकता येतील आणि कान फुकला नाही तर गुरु होऊ शकत नाही. आता काय करावे?
ह्या विचारात असतानाच ती माळीन संध्याकाळी पुन्हा आली. तिने पुन्हा तोच प्रश्न टाकला. उद्याची पौर्णिमा आहे, आपण अंजनगावला जाऊ. तेथे केजाजी महाराज आहेत, त्यांना करून घे गुरु आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घे. भोळा पुंडलिक डगमगला, पण त्याचे मन घेईना. थांबून उद्या सकाळी पाहू म्हणून त्या माळिनीला घालविले व तो झोपला. रात्री साधारण 5चा सुमार असेल. गजानन महाराजांनी स्वप्नात त्याचे कान फुंकले आणि गिण गिणात बोते मंत्र म्हणून शाल अंगावर टाकली. पुंडलिकाने गुरुदक्षिणा म्हणून नारळ, पानपुडा व ₹1.25 आणि उपरने गुरुरायाला दिला व नमस्कार केला. झाले समाधान, मिळाला मंत्र. अरे विश्वासाचे फळ मोठे आहे, सुखी राहा, असे म्हणून त्याच्या अंगावर हात फिरविला व निघून गेले. तोच माळीने आवाज दिला, अरे झाला तयार, चला अंजनगावला जायचंय, लवकर करतो रा गुरु तू. पुंडलिक उठला. त्याला माळणीच्या बोधाप्रमाणे पाहिजे होता तो मंत्र मिळाला. कान फुंकला गेला. एवढा मोठा संत सदैव भक्तांसाठी जागृत असता त्याला सोडून काय ठेवलंय दुसरीकडे. हकीकत त्याने समजावून सांगून तिला त्याने वापस केले. विश्वास होता म्हणूनच संताने त्याला साक्षात्कार दिला. त्याच गावची बायजा ही देखील गजानन भक्त. तिने रात्रंदिवस भजन करावे. दिसाव्यासे सुंदर होती, तिच्या नशिबात पतिसुख नव्हते म्हणा किंवा ती योगिनी होती म्हणा. तिला षंडपती मिळाला आणि तिला एक भासरा होता, तोही रूपवान होता. त्याचे लग्न झाले होते, त्याला मुलबाळ होते. त्याच्या मुलाबाळांना ही बायजा अत्यंत प्रेमाने वागवी आणि सर्वांवर ती मोठ्या प्रेमळपणाने माया दाखवित असे. याचा अर्थ त्या भासऱ्याने उलटा केला. बायजाचा पती षंड आहे म्हणून ती आपल्यावर प्रेम करीत आहे आणि त्याचेच हे प्रतीक आहे की ती आपल्या मुलाबाळांना प्रेमाने मागविते. अविचारी भासऱ्याने एक दिवस तिला सहज हसत प्रश्न केला, हे पहा, आता तुझ्याबद्दल मला काय वाटते ते मी बोलून दाखवत. त्यांनी तो सोहळा नाकारला व सर्वांना सोडून ते एकटे निघून गेले.